महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात आज मोठा वाद पेटलाय। कारण ठरलंय महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय। त्या निर्णयानुसार फक्त 1 वर्षाच्या ब्रिज कोर्स नंतर होमिओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळणार होती। हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे की खरंच डॉक्टरची कमतरता भरून काढण्यासाठी एक उपाय? तर ही सगळी गोष्ट अचानक सुरू झालेली नाही। ही गोष्ट सुरू होते 2014 पासून। तर 14 मध्ये महाराष्ट्र सरकारने एक GR काढला। या GR नुसार BHMS डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी केला की त्यांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करता येणार होती। हा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स असून त्यामध्ये प्रत्येक आठवड्यात 2 दिवस लेक्चर्स होणार होते व फार्माकोलॉजी व मेडिसिन हे 2 विषय त्यात शिकवण्यात येणार होते। MHS नंतर त्याची एक्झाम घेणार होती व ही एक्झाम पास झाल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर मॉडर्न मेडिसिन म्हणजेच ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू शकणार होते। इंडियन मेडिकल असोसिएशनला वाटलं इनकम्प्लीट ट्रेनिंगवर मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस म्हणजे हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे। त्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केली। जाऊन बॉम्बे हायकोर्टने 2017 मध्ये असा निर्णय दिला की हा ब्रिज कोर्स सुरू राहू द्या, पण त्या आधारे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देऊ नका। याचा अर्थ असा होता की होमिओपॅथी डॉक्टर कोर्स पूर्ण करू शकणार होते, पण त्यांना ॲलोपॅथीचे प्रमाणित डॉक्टर म्हणून रजिस्ट्रेशन मिळणार नव्हते। 30 जून 2025 महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने एक नोटिफिकेशन काढलं। ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार होतं। IMA याला विरोध केला व ही केस कोर्टात प्रलंबित असताना देखील असा निर्णय सरकार कसा घेऊ शकतं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। होमिओपॅथी डॉक्टरांनी संपावर जाण्याची धमकी दिली। राष्ट्रभर याचा विरोध वाढत होता व आता विरोध बघून सरकारने हा निर्णय परत घेतला। ॲलोपॅथी उपचार करण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली व एक एक्सपर्ट कमिटीची घोषणा केली जी या विषयाचा अभ्यास करून नंतर निर्णय देणार होती। बरंच नॉन मेडिकल बॅकग्राऊंड असलेल्या लोकांना वाटत असेल की MBBS BHMS दोघांमध्ये नेमका फरक काय? डॉक्टर तर दोघे पण आहे। MBBS आणि BHMS ची ट्रेनिंग फंडामेंटली वेगळी आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे की हा वाद होमिओपॅथी किंवा ॲलोपॅथीचा नाही, तर मुद्दा आहे डॉक्टर पुरेसा सर्टिफाईड वेल ट्रेन असला पाहिजे। यावर तुमचं मत काय? कमेंट करून सांगा।